आज आपण रव्याचा ताकातला ढोकळा करणार आहोत। त्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे 1 वाटी। त्याच्यामध्ये 2-3 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे, हिंग टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, सोडा टाकलेला आहे आणि मिक्सरमध्ये ते फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे सगळं मिश्रण आपलं एकसारखं फिरवलं जाईल। त्याला अशी पॅचेस पडणार नाही। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती मी टाकलेला आहे। आपल्या चॅनलचं नाव आहे सफर जिंदगी का। तर व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर हे बघा, पुढे आपण इडलीच्या पात्रामध्ये हा ढोकळा करून घेतलेला आहे। छानपैकी आपला ढोकळा हा फुललेला आहे। पुढे मी कुकरच्या डब्यातही तुम्हाला हाच रव्याचा ढोकळा करून दाखवलेला आहे। छानपैकी हिरवी मिरची कढीपत्त्याची फोडणी मी ते करून घेतलेली आहे आणि हा आपला रव्याचा ताकातला ढोकळा मी करून घेतलेला आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा। तुम्हाला जर आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। छानपैकी अशी फोडणी करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर असा हा रव्याचा ढोकळा होता। तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्की करून बघा। आपल्या चॅनलवरती हा आहे उपलब्ध आहे। तर बाय बाय।